आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. एका बाजूला शांत दिसणारी रात्र, पण मनामध्ये सुरू असणारी वेगळीच हलचल. काही प्रश्न विचारले जात होते, पण त्यांची उत्तरं अजूनही अंधाऱ्या सावलीत दडली होती. एक निर्णय घेतला जात होता, कुणालाही न कळता, कुणाच्या तरी आयुष्याला कायमचा बदलणारा. पुढे नेमकं काय होईल याची कल्पनाही कुणाला नव्हती. सत्यजित सक्षमच्या रूम जवळ आला. रूमचा दरवाजा अर्धवट उघडा होता. सत्यजितने दारावर नॉक केलं. ध्रुव, सध्या मी बिझी आहे. जे बोलायचं असेल ते नंतर येऊन बोल. तसा सत्यजितने दरवाजा पूर्ण उघडला, तर सक्षम बेडवर अवतीभोवती सगळा पसारा घेऊन बसला होता. त्याच्यासमोर लॅपटॉप आणि आजूबाजूला काही फाईल्स पडल्या होत्या. ध्रुव नाही, ध्रुवचा मोठा बाबा आहे. मी येऊ का आत? तसं सक्षमने लॅपटॉप मध्ये घातलेलं डोकं वर काढून दाराच्या दिशेने पाहिलं. बाबा तुम्ही? सत्यजितला बघताच सक्षम लगेच बेडवरून खाली उतरला. बाबा, अहो विचारताय काय? या ना. सत्यजित दोन्ही खिशात हात टाकून आतमध्ये आला. सगळ्यात आधी तर सत्यजितने पूर्ण रूमवर नजर फिरवली. त्याचं कारण असं की सक्षमला रूम अगदी नीट आणि क्लीन हवी असायची. अगदी प्रत्येक गोष्ट जागच्या जागी. एसीच्या रिमोट पासून ते साईड टेबलच्या पेन पर्यंत त्याची सगळी गोष्ट जागेवर असायची. पण आज मात्र त्याच्या रूमचा अवतार थोडा वेगळाच होता. टॉवेल समोरच्या काउचवर पडला होता. बेडवर तर साधी बसायला सुद्धा जागा नव्हती. इतक्या फाईल्स विखुरल्या होत्या. पिलोज सुद्धा जागेवर नव्हत्या. एंजल वॉज राईट. समथिंग इज रॉंग विथ दिस बॉय. काय झालं बाबा? काही काम होतं का? काम असं नाही. बरेच दिवस झाले आपलं निवांत असं बोलणंच झालं नाही, म्हणून म्हटलं थोडा वेळ तुझ्यासोबत वेळ घालवावा. बट आय थिंक तू बिझी आहेस. नाही बाबा, बिझी असं नाही. या ना, आपण बसून बोलूया. त्याने काउचकडे इशारा केला, पण त्यावरचा टॉवेल बघून तो पटकन पुढे झाला. त्याने तो टॉवेल उचलला. सॉरी बाबा, ते कामात बिझी होतो ना, त्यामुळे दुसरीकडे लक्षच गेलं नाही माझं. नो प्रॉब्लेम. सत्यजित काउचवर जाऊन बसला. त्याच्या शेजारी थोडं अंतर ठेवून सक्षम सुद्धा बसला. मग काय करायचं ठरवलंयस तू पुढे? तुम्ही नेमकं कशाबद्दल विचारताय बाबा? युगा, मी युगंधरा किर्लोस्कर बद्दल बोलतोय. बाबा, तुम्हाला सगळं सगळं नाही, फक्त काल जे काही घडलं तेवढंच कळलंय. तुझ्या आईने सांगितलं मला. पण मग बाबा, तुम्ही असं का विचारलं
की पुढे काय करायचं ठरवलंय? आता तू किर्लोस्कर कंपनीच्या फाईल्स चक्क बेडवर घेऊन बसलायस म्हटल्यावर नक्कीच तिच्याबद्दल काहीतरी विचार करत असशील ना? तेव्हा कुठे सक्षमची ट्यूब पेटली. त्याने त्याच्या खबरीकडून किर्लोस्करांच्या व्यवसायासंबंधित काही फाईल्स मागवल्या होत्या, ज्यामध्ये त्यांचा व्यवसाय सध्या कशा पद्धतीने सुरू आहे याच्या काही डिटेल्स होत्या. बाबा, विचार तर मी खूप काही करतोय, पण तिचा नाही, तिच्या भावाचा, युवराज किर्लोस्करचा. युवराज किर्लोस्कर हे नाव मी याआधी कुठेतरी ऐकलंय. बाबा, युवराज किर्लोस्करला कदाचित तुम्ही ओळखत नसाल, पण त्याच्या बापाला तुम्ही चांगलंच ओळखता. त्याच्या बापाचं नाव आहे जगदीश किर्लोस्कर. जगदीश किर्लोस्कर? हो, या माणसाला बऱ्यापैकी ओळखतो मी. काही वर्षांपूर्वी आपल्याला टक्कर देण्यासाठी उतरला होता मार्केटमध्ये, पण नाही तग धरू शकला आणि आपल्याला हरवण्याच्या नादात त्याने स्वतःचं सगळं गमावलं. आपल्यापेक्षा श्रीमंत होण्याच्या नादात पूर्ण कुटुंबाला भिकारी बनवून बसला होता तो. नंतर त्याला पॅरालिसिस झाल्याचं पण उडतं उडतं कानावर आलं होतं माझ्या. पण मुळात त्याच्याशी काही आपली जाती दुश्मनी नव्हती. जे काही होतं ते प्रोफेशनल होतं, पण इथे भरपूर लोकांना प्रोफेशनलिझम लक्षातच येत नाही. एखाद्या पुढे आपण कमी पडलो की त्या व्यक्तीला ते आपले दुश्मन समजायला लागतात. तसंच आहे या किर्लोस्करांचं. एक्झॅक्टली बाबा. मी पण 2 दिवसांपासून याच सगळ्या गोष्टींच्या मागे आहे. तुम्ही त्या शाळेसाठी मला ती जागा बघायला सांगितली होती. त्यासाठी मी एक जागा सिलेक्ट सुद्धा केली होती आणि ती नेमकी या किर्लोस्करांची निघाली. तोपर्यंत मला हा आधीचा काहीच किस्सा माहिती नव्हता. मी रीतसर त्याला भेटण्याची रिक्वेस्ट केली. आपल्या मॅनेजर थ्रू त्याला मेल्स पाठवले, फोनवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण माहीत नाही का त्याने मला भेटायला नकारच दिला. मी स्वतः त्या जागेची पाहणी करून आलो होतो. जागा अगदी मोक्याची आहे बाबा, आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर गरीब लोकांच्या वस्त्या आहेत. त्या युवराजने नेमकं तिथेच दारूचा अड्डा सुरू करून ठेवलाय. त्यामुळे तिथल्या बऱ्याच कुटुंबांचं खूप नुकसान होतंय. कष्टाने कमवलेला पैसा तिथली माणसं दारूमध्ये घालवतायत आणि मग घरातल्या मुलाबाळांना आणि बायकांना उपाशी झोपावं लागतं. मी त्याला जास्तीचे पैसे देऊन जमीन विकत घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण त्याने खूप ॲरोगंटली मला भेटायला नकार दिला आणि तिथेच माझं डोकं सटकलं. त्यानंतर लक म्हणू की योगायोग माहीत नाही, पण त्याची बहीण माझ्या गाडीसमोर येऊन पडली. तिला बरंच लागलं होतं, त्यामुळे मी तिला घरी घेऊन आलो आणि इथे आल्यावर मला कळलं की ती युवराज किर्लोस्करची बहीण आहे. आधी मला असं वाटलं होतं कदाचित तिच्या भावाचा हा काही प्लॅन वगैरे असेल, बट नो, असं काहीच नाहीये. इनफॅक्ट तिला तिच्या भावाबद्दल नीटसं काही माहिती सुद्धा नाहीये, कारण युगा ही युवराजची सावत्र बहीण आहे, जगदीश किर्लोस्करच्या पहिल्या बायकोची मुलगी. समू, मला वाटतं तू या सगळ्यात पडू नकोस. त्याला नसेल द्यायची ती जमीन तर राहू दे, आपण दुसरी जागा बघू. अशा मूर्खांच्या नादी लागण्यात काहीच पॉइंट नसतो. त्यात आपली एनर्जी आणि वेळ दोन्ही वाया जातो. नाही बाबा, आता तरी ते शक्य नाहीये. ती जागा तर मी त्याच्याकडून घेणारच, आणि ते पण तो मला स्वतः देणार. दोघेही सोफ्यावर एकाच पोझिशन मध्ये बसले होते, जणू एकमेकांची मिरर इमेज वाटत होते.
सक्षमच्या डोळ्यात सुद्धा तीच आग होती जी काही वर्षांपूर्वी सत्यजितच्या डोळ्यात असायची. एखादी गोष्ट ठरवली की ठरवली, मग त्यात बदल नाही. मग आता नक्की काय करायचं ठरवलंयस तू? बाबा, एक गोष्ट मी तुमच्याकडून शिकलोय की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला सरळ करायचं असेल तर त्या व्यक्तीची कमजोरी नाही, त्या व्यक्तीची स्ट्रेंथ काय आहे ते बघायचं आणि त्याच्या त्याच ताकदीवर घाला घालायचा. एकदा का त्याची ताकद संपली की तो आपोआप जागेवर येतो. म्हणून मी सध्या त्याची सगळी माहिती गोळा करण्यात बिझी आहे. एकदा मला त्याची सगळी हिस्ट्री जॉग्राफी कळू द्या, मग बघा मी ती जमीन त्याच्याकडून कशी मिळवतो ते. कारण हा प्रश्न आता फक्त आपल्या इगोचा नाही, तर त्या लहान लहान मुलांच्या भविष्याचा सुद्धा आहे. त्या जागेवर तर मुलांसाठी शाळा बनूनच राहणार. मग बघू कोणाचा बाप मला ते करण्यापासून अडवतोय ते. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर मी तुला अडवणार नाही. फक्त एका गोष्टीची काळजी घे, या सगळ्यात त्या निष्पाप मुलीची फरफट नाही झाली पाहिजे. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो बाबा, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. डोंट वरी, माझ्यावर तुमचेच संस्कार आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी मी कुठल्या स्त्रीचा वापर करणार नाही, विश्वास ठेवा. सत्यजितने गालात हसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. सक्षम म्हणजे त्याचा गर्व होता, त्याचा अभिमान होता. बर, ठीक आहे, सध्या तुला जे काही करायचंय ते कर, पण काही गरज लागली तर मला नक्की सांगशील. हो बाबा. बर, गुड नाईट. बाबा. आईला सांगा मी बिलकुल ठीक आहे, फक्त कामाचं प्रेशर आहे, ती उगाचच काळजी करत बसते. तसा सत्यजित गालात हसला. ते म्हणतात ना, आई आणि मुलामध्ये एक नाळ असते, त्यामुळे त्यांना एकमेकाच्या फिलिंग्स बरोबर कळतात. बर, नक्की सांगतो. इकडे किर्लोस्कर निवासमध्ये काही वेळापूर्वीच सगळे पाहुणे मंडळी जेवण करून गेले होते. इतकं लागलेलं असताना सुद्धा युगाने 15-20 माणसांचा स्वयंपाक केला होता. सरू मदतीला असल्यामुळे तिला थोडा का होईना आधार होता. पण स्वयंपाक करताना कित्येकदा त्याची वाफ हातावर आली की तिच्या जखमांना त्रास व्हायचा. पण तरीही तिने सगळं चुपचाप केलं होतं. ताईसाहेब, झालंय आता सगळं, जा तुम्ही आराम करा, थकले असाल ना. युगा, ए युगा, घ्या, आला पुन्हा त्या हिटलरचा आवाज. सॉरी ताईसाहेब, मला तसं म्हणायचं नव्हतं. पण युगाने त्यावर काहीही रिॲक्ट केलं नाही. ती तशीच रोबोट सारखी आऊसाहेबांच्या रूमकडे जायला निघाली. तिने रूम मध्ये पाय ठेवला, पण आत जाताच तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स अजून गंभीर झाले. समोर फक्त एकट्या आऊसाहेब नव्हत्या,
तर तिचे वडील आणि भाऊ दोघेही होते. एका बाजूला जगदीश व्हीलचेअरवर बसले होते, तर दुसऱ्या बाजूला युवराज बसला होता. आऊसाहेब मधल्या सोफ्यावर एकदम रुबाबात बसल्या होत्या आणि सध्या तिघांच्याही नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. ये, आतमध्ये ये. तशी ती घाबरून पुढे सरकली. तिची नजर अजूनही खाली होती. आम्ही तुझं लग्न ठरवलंय. येत्या 15 दिवसात तुझं लग्न आहे. लग्न? आपसुकच तिच्या तोंडून शब्द निघाले. या लग्नाबद्दल तिला काहीच पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आणि तिच्याच घरचे आता तिला सांगत होते की पुढच्या 15 दिवसात तुझं लग्न आहे. हो, लग्न. आज जे पाहुणे आले होते ना, त्यातला जो पिवळा शर्ट घातला होता तो नवरा मुलगा होता. त्याला तुम्ही पसंत झाले आहात, म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून तुमचं लग्न ठरवून टाकलं. तसा तिला तो पिवळा शर्ट घातलेला माणूस आठवला. हो, माणूसच. कारण तो काही मुलगा नव्हता. दिसण्यावरून वयाने 40च्या पुढचा वाटत होता. अंगाने पण एकदम धिप्पाड. जेवण वाढताना त्याने ज्या नजरेने तिच्याकडे पाहिलं होतं ते आठवूनच तिच्या अंगावर सरकन काटा आला. तिने दोन्ही हातांच्या मुठीमध्ये ओढणी घट्ट आवळून घेतली. हे त्यांचं दुसरं लग्न आहे. वयाने थोडा मोठा आहे तुझ्यापेक्षा, पण त्याला काय होतंय? आता मी नाही का तुझ्या आजोबांशी लग्न केलं, तेव्हा ते सुद्धा माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. त्यांचं घराणं आपल्या घराण्याला शोभेल असं आहे. पहिल्या बायकोपासून त्याच्या 2 मुली आहेत आणि त्यांना घराण्याला वारस हवाय, म्हणून त्यांना दुसरं लग्न करायचंय. सहज बोलता बोलता विषय निघाला आणि आम्ही त्यांना घरी बोलवलं. आम्हाला तर सगळं पटलंय, म्हणून आम्ही लग्नच ठरवून टाकलं. तुला विचारण्याचा तसा पण काही प्रश्न येत नाही. थोडी मोकळीक देऊन बघितली होती तुला, पण तू 2च दिवसात तुझे रंग उधळलीस. म्हणून आता चुपचाप आम्ही सांगेल ते करायचं. तसे तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले. त्याच क्षणाला तिच्या मनात स्वतःचा जीव कायमचा संपवून टाकावा असा विचार येऊन गेला. एवढी एकच तर आशा उरली होती तिची. निदान लग्न करून चांगल्या घरी जाईन, तेव्हा कुठे तिच्या या नरकातून सुटका होईल. पण भविष्य पण त्याच नरकात जाणार असेल तर जगायचं तरी कुणासाठी? जे आयुष्य तिच्या आईने भोगलं होतं तेच जर तिच्या वाट्याला येणार असेल तर मग जगून तरी काय उपयोग? तिच्या आईला सुद्धा घराण्याला वारस हवा या हव्यासापोटी जीव गमवावा लागला होता. आणि आता त्याच दलदलीमध्ये तिच्या घरचे तिला ढकलायला बघत होते आणि ती काही बोलू सुद्धा शकत नव्हती. मग अशा आयुष्याचा उपयोग तरी काय? असाही विचार तिच्या मनात येऊन गेला. तिने तिचे दोन्ही हात एकमेकात घट्ट गुंफले. तिला आता रडू आवरत नव्हतं, पण ते करताना तिचा एक हात तिच्या दुसऱ्या हातातल्या बांगडीवरून फिरला आणि त्याच क्षणाला तिच्या नजरेसमोर एक चेहरा उभा राहिला. आणि तो चेहरा होता सक्षम पाटीलचा. इथे आयुष्याची माती होणार आहे माझ्या, आणि तरीही मला या माणसाचा चेहरा का दिसतोय समोर? ती मनातल्या मनातच स्वतःवर वैतागली.
तिने लगेच त्या बांगडीवर असलेला हात झटकन बाजूला केला